मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन ठाकरे बंधू उद्या वरळीच्या डोममध्ये एकाच मंचावरती येणार आहेत। जवळपास 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावरून भाषण करताना पाहायला मिळणार आहेत। या ऐतिहासिक क्षणासाठी वरळीच्या डोममध्ये तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे। बरं, दोन्ही बंधूंकडून या मेळाव्याकडे राजकीय लेबल न लावता मराठी माणसाच्या विजयाचा, मराठी भाषेच्या विजयाचा मेळावा म्हणून पाहावं असं आवाहन करण्यात आलंय। पण असं असलं तरी ठाकरे बंधूंचं एकत्र येणं म्हणजे हे दोन पक्ष आजवर एकमेकांविरोधात लढले ते एकत्र येण्याची ही नांदी असल्याचं बोललं जातंय। कार्यक्रमाचे दोन्ही पक्षांकडून अतिशय काटेकोरपणे नियोजन केलं जातंय। नुकतंच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार अनिल परब आणि मनसेकडून बाळा नांदगावकर यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली होती। त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांकडे या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात एक बैठक गुरुवारी पार पडली, ज्यात कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी, कुणाची भाषणं व्हावीत, मुख्य मंचावरती कोण कोण असतील हे सगळं निश्चित करण्यात आलंय। दोन्ही बाजूंकडून 15 मुद्द्यांवरती एकमत झालंय। कोणते आहेत हे मुद्दे जाणून घेऊयात। 1. मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची प्रत्येक गोष्टीची रंगीत तालीम शुक्रवारी केली जाणार आहे। मेळाव्यात केवळ ठाकरे बंधूंची भाषणं होणार आहेत। इतर पक्षांचे अध्यक्ष आल्यास केवळ पक्षाध्यक्षांचीच भाषणं होतील असं ठरलंय। व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्षांना स्थान दिलं जाणार आहे। इतर सर्व नेते खाली व्यासपीठासमोर बसणार आहेत। दोन्ही ठाकरे बंधू आणि इतर सहकारी पक्षांचे अध्यक्ष आले तर ते अशी मोजकी भाषणं होतील। इतर नेत्यांची भाषणं होणार नाहीत। संजय राऊत, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे देखील व्यासपीठाच्या खालीच असणार आहेत। सर्व नेत्यांचा सन्मान जपला जाईल अशी आसन व्यवस्था असणार आहे। मेळाव्याचा केंद्रबिंदू मात्र ठाकरे बंधूच राहणार आहेत। मुंबईत जिथं शक्य असेल तिथं LED स्क्रीन लावल्या जाणार आहेत। विजयी मेळाव्याचं थेट प्रक्षेपण लोकांना या स्क्रीनवरून पाहता येणार आहे। दोन्ही ठाकरेंचे पक्ष आणि त्यांचे नेते आपापला पक्षीय अहंकार बाजूला ठेवून या मेळाव्यासाठी झोकून देऊन काम करतील असं ठरलंय। गर्दीचं नियोजन ही मेळाव्यातील दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे। दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम तयार करून जबाबदारीचं वाटप केलं जाणार आहे। वरळी डोममध्ये गर्दी झाल्यास डोमच्या गॅलरीही कार्यकर्त्यांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत। वरळी डोम परिसरात मोकळ्या जागेत अतिरिक्त शेड टाकून बैठक व्यवस्था केली जाणार आहे। बॅनरबाजी, पोस्टर, घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचलं जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना केल्या गेल्या आहेत। सोशल मीडिया, बॅनर आणि जाहिरातींद्वारे या मेळाव्याची जोरदार प्रसिद्धी केली जाण्याची जबाबदारी ही दोन्ही पक्षांच्या विशेष टीमकडे सोपवण्यात आली आहे। अशा पद्धतीचं हे काटेकोर नियोजन पाहता हा मेळावा म्हणजे ठाकरे बंधूंसोबतच कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचं द्योतक ठरेल असं म्हणायला नक्कीच वाव आहे। आगामी महापालिका निवडणुकीत युती झालीच तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही वाद, अहंकार नसावा अशा पद्धतीचं हे काटेकोर नियोजन पाहता हा मेळावा म्हणजे ठाकरे बंधूंसोबतच कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचं द्योतक ठरेल असा म्हणायला नक्कीच वाव आहे। आगामी महापालिका निवडणुकीत युती झालीच तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही वाद, अहंकार नसावा। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते झालं गेलं सगळं याच ठिकाणी विसरून जावेत यासाठीही उद्याचा कार्यक्रम नक्कीच फायदेशीर ठरू शकतो। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा।